100 रुपये किलोने आपल्याला गवार पाहायला मिळतं इकडे. का 60 रुपये किलोने आपल्याला शेंग मिळणार आहे, बघू शकता इकडे. आता शापू कशी आहे बघा, 20 रुपयाला गड्डी तुम्हाला भेटणार आहे, बघू शकता इकडे. हे बघा 20 रुपयाला तुम्हाला नाही कोथिंबीरची गड्डी मिळणार आहे. 20 रुपये किलोने आपल्याला कोबी पाहायला मिळतं इकडे बघा. शकता पूर्ण आहे ना FMC मार्केट आहे आणि तुम्हाला होलसेलमध्ये इकडे भाजी मिळणार आहे. हे बघा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे कल्याणच्या FMC मार्केटला आणि इकडे आपण पाहणार आहोत नाही ते भाजी मार्केट. तर पावसामध्ये काय भाज्यांचे रेट्स आहेत आणि काय होलसेलमध्ये काय रेट्स आहेत त्या सर्व गोष्टी आपण आपल्याला व्हिडिओतून आज कव्हर करणार आहोत. तर लास्ट व्हिडिओ आपण पाहिला होता की लास्ट व्हिडिओमध्ये ना आपण भाज्यांचे रेट्स खूप कमी होते, पण आता पावसाळा असल्यामुळे ना भाज्यांचे रेट्स खूप वाढलेले. पण आता तुम्ही लोकल मार्केटमध्ये पण गेलात ना तर भाज्यांचे रेट्स खूप वाढलेले आहेत आणि FMC मार्केटला इथं आलो आहे आणि FMC मार्केटला आपण बघणार आहोत इकडे की काय भाज्यांचे रेट्स असतील त्या सर्व गोष्टी आपण आपल्या व्हिडिओतून आज कव्हर करणार आहोत. तर चला जाऊया आणि बघूया सविस्तर. तर तुम्ही चॅनल नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जाऊया. हे बघू शकता इकडे आपल्याला ना कोथिंबीरच्या जोडे पण पाहायला मिळतात. हे बघा दादा, कोथिंबीर कशी आहे? हे बघा 10 रुपयाला जोडी तुम्हाला मिळणार आहे, बघू शकता इकडे. हे बघा एकदम फ्रेश आहे आणि एकदम चांगली पण वाटते, बघू शकता इकडे. हे बघा 10 रुपयाला तुम्हाला जोडी मिळणार आहे कोथिंबीरची. आपल्याला शापूमध्ये पाहायला मिळतं, शापूची जोडी आहे आपल्याला 10 रुपयाला मिळणार आहे, एकदम फ्रेश आहे. बघा आता पालक कशी आहे? हे बघा पालक तुम्हाला ना 20 रुपयाला भेटणार आहे, बघू शकता इकडे. हे बघा फ्रेश आहे एकदम, बघू शकता इकडे. आपल्याला टोमॅटो पण पाहायला मिळतात. हे बघा टोमॅटोचे दादा, हे कसे टोमॅटो आहे? हे बघा 300 रुपये किलो तुम्हाला टोमॅटो पाहायला मिळतात इकडे. बारीक टोमॅटो आपण पाहतो ना, हे 200 रुपये किलोने आपल्याला पाहायला मिळतात. 25 किलोचा हा पूर्ण क्रेट आहे, आपल्याला पूर्ण 25 किलो घ्यावे लागतात, बघू शकता इकडे. हे बघा पूर्ण फ्रेश टोमॅटो आहेत आपल्याला पाहायला मिळतात इकडे. 200 रुपये किलोने आपल्याला पाहायला मिळतील टोमॅटो. हे बघा टोमॅटोचा भाव काय चालू आहे? टोमॅटो भाव 550 500. ओके. हलके माल खालचे 200 250. 200 250 म्हणजे मार्केटमध्ये भाव आता वाढलाय सध्या. आज वाढला, काल जास्त आवक होती, आज कमी आवक आहे. अच्छा, आज कमी आवक आहे. कमी आवक आहे. ओके ओके. तर आता पाऊस असल्यामुळे जास्त प्राइस वाढले. बाजाराचं काय बोलता येत नाही, कधी जास्त कधी कमी. ओके ओके. तर मार्केटचा भाव आहे ना सध्या रेट कमी तर कधी जास्त असा असतो. आता पाऊस पण आहे ना तर सध्या आता रेट्स पण वाढलेले आहेत. हे बघा हे बघा इकडे आपल्याला गाजर पण पाहायला मिळतात, बघू शकता इकडे गाजरचे. बघू शकता इकडे भाजी बघा किती आहे. हे बघा बघू शकता आपल्याला मटर पाहायला मिळतं, 140 रुपये किलोने आपल्याला पाहायला मिळतं इकडे. आणि त्याचा करेला कसा आहे? हा बघा 60 रुपये किलोने तुम्हाला कारला मिळणार आहे, बघू शकता इकडे. एकदम फ्रेश आहे, बघू शकता. हे बघा हे बघा आपल्याला हे पूर्ण भाजी पाहायला मिळते, बघू शकता इकडे. हे बघा तर मिरचीचा भाव काय जातो सध्या? 100 रुपये किलो. हे बघा जी मिरची आहे ना 100 रुपये किलोने आपल्याला तिकडे पाहायला मिळते. लिंबू आहे ना 30 रुपये किलोने मिळणार आहे, बघू शकता इकडे. एकदम जाडे पण आहे, फ्रेश पण आहेत एकदम, बघू शकता इकडे. हे बघा बघा काकडे आपल्याला ना 30 रुपये किलोने आपल्याला पाहायला मिळते, बघू शकता इकडे. हे बघा आपल्याला नाही तोंडली पाहायला मिळते, 40 रुपये किलोने आपल्याला इकडे मिळणार आहे. फ्लावर कसं आहे? 60 रुपये किलो. हे बघा आपल्याला 60 रुपये किलोने आपल्याला ना इकडे फ्लावर पाहायला मिळते. आपल्याला 20 रुपये किलोने आपल्याला कोबी पाहायला मिळते इकडे. बघा 20 रुपये किलो गवार पाहायला मिळतं. दादा गवार कशी आहे? हे 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. हे बघा 100 रुपये किलोने आपल्याला गवार पाहायला मिळते इकडे. भेंडी कशी आहे? 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. हे बघा आपल्याला भेंडी इकडे पाहायला मिळते, 40 रुपये किलोने आपल्याला पाहायला मिळते, एकदम फ्रेश वाटते. आणि गट्टी कशी आहे? 60 रुपये किलो. हे बघा 60 रुपये किलोने आपल्याला हे शेंग मिळणार आहे, बघू शकता इकडे. हे बघा इकडे आपल्याला मिरची पाहायला मिळते. दादा मिरची कशी किलो आहे? 250 रुपये. 200 रुपये 250. हे बघा आपल्या इकडे मिरची पाहायला मिळते 200 रुपये 250 रुपये किलो आपल्याला इकडे मिरची पाहायला मिळते, बघू शकता. वांगे, आता वांग्याचा रेट काय आहे? 60 रुपये किलो. हे बघा 60 रुपये किलोने आपल्याला इकडे वांगे मिळणार आहेत. हे बघा वांग्याची व्हरायटी पण पाहायला मिळते, बघू शकता इकडे. हे बघा इकडे आपल्या शेंग पाहायला मिळते. दादा शेंग कशी आहे? शेंग कशी आहे? कसा किलो आहे? शेंग आहे 50 रुपये किलो. हे बघा आपल्या शेंग आहे ना 50 रुपये किलोने मिळणार आहे इकडे. इकडे आपल्याला ना कढीपत्ता वगैरे, कढीपत्ता, गवती चहा वगैरे सर्व गोष्टी पाहायला मिळतात. हे बघू शकता इकडे. हे बघा पुदिना कसा आहे? हा पुदिना 20 के 30 किलो. हा बघा 20 रुपयाला एक आणि 30 रुपयाला 2 अशा एक गड्डी मिळतात आपल्याला इकडे पुदिनाच्या. आणि कढीपत्ता कसा आहे? 30 के 50 किलो. हे बघा 30ला 1 50ला 2 गड्डी आपल्याला पाहायला मिळतात, बघू शकता इकडे. हे बघा भेंडी कशी आहे? 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. वांगी बघा 20 रुपये किलोने आपल्याला पाहायला मिळते, होलसेल भावमध्ये ना. हा बघा होलसेलमध्ये आपल्याला 20 रुपये किलोने आपल्याला वांगी पाहायला मिळतात इकडे. इकडे आपल्याला वांगी पण पाहायला मिळतात. हे बघा वांग्यांची व्हरायटी बघा किती इकडे. बघा भोपळा पण आपल्याला पाहायला मिळतं, सुरण पण आपल्याला पाहायला मिळतं. तर सुरण कसं आहे? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो सुरण. ओके आपल्या 60 रुपये किलोने आपल्याला सुरण मिळणार आहे, बघू शकता किती मोठा आहे, बघू शकता इकडे. हे बघा. आणि दादा भोपळा कसा आहे? 20 रुपये किलो. 20 रुपये किलो.
ओके 20 रुपये किलोने आपल्याला भोपळा पाहायला मिळतोय. होलसेल भावामध्ये काय असेल होलसेल भाव? होलसेल भाव काय? होलसेल घेतलं तर 12 रुपये किलो येईल. बघा होलसेल तुम्ही घेता तर तुम्हाला 12 रुपये किलोने मिळेल. आणि असं याचा भाव काय असा? 20 रुपये किलो. हा बघा 20 रुपये किलोने आपल्याला इकडे पाहायला मिळतोय भोपळा. हे बघा एकदम फ्रेश आहे. हे बघा इकडे आपल्याला वांगी पाहायला मिळतात. दादा वांग्याचा रेट काय आहे? वांग्याचा रेट काय? 20 रुपये 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. हे बघा आपल्याला वांगे ना आपल्याला 20 रुपये किलोने मिळणार आहे तिकडे. हे बघा गाजरचा रेट काय आहे? 20 रुपये किलो. ओके ओके 20 रुपये किलोने आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. आपल्याला जर होलसेलमध्ये घ्यायचं असेल तर कसं भेटणार? होलसेलचा भाव सांगितलं. होलसेलचा भाव आहे 20 रुपये किलो. ओके आणि किती किलो असतील तरी पण हे? 20 किलो. 20 किलो असते. हे बघा 20 किलोने आपल्याला 20 रुपये किलोने आपल्याला पाहायला मिळतात इकडे वांगे. बघू शकता इकडे. हे बघा फ्रेश वांगे आहेत एकदम. दोन व्हरायटी आपल्याला इकडे पाहायला मिळते. हे बघा गावठी वांगे आहेत. किलो. हे बघा 20 रुपये किलोने आपल्याला इकडे पाहायला मिळतात. ही पण वांगे बघू शकता इकडे एकदम फ्रेश वांगे आहेत एकदम. दादा दुधीचा रेट काय आहे? ते 25 ते 20. 25 रुपये 20 पर्यंत चालू. हा बघा 25 रुपये आणि 20 रुपयाने आपल्याला पाहायला मिळते. इकडे आपल्याला दुधी पाहायला मिळते. बघू शकता इकडे. हे बघा हा दादा मेथीचा रेट काय? मेथी थोडी 15 रुपयाने आपल्याला इकडे पाहायला मिळते. बघू शकता फ्रेश मेथी एकदम. हे बघा इकडे आपल्याला आळूची पानं पाहायला मिळतात. आळूची पानं कशी आहे ती? 20 रुपये का 10. बघा 20 रुपयात हा तुम्हाला आळूची पानं मिळणार आहे तिकडे. हे बघा आणि हे कशी आहे मेथी कशी आहे? 30 आहे. 30 रुपये. ओके 30 रुपयाने आपल्याला 30 रुपये जोडी आपल्याला पाहायला मिळते इकडे. एकदम फ्रेश जोडी आहे एकदम. बघू शकता इकडे आपल्याला ना इकडे वेगवेगळ्या व्हरायटीची ना आपल्याला इकडे पोकळी मिरची पाहायला मिळते. बघू शकता इकडे. हे बघा पोकळी मिरची. इकडे आपल्याला आवळा पाहायला मिळतं आहे. हे बघा रताळी पण पाहायला मिळतात. रताळी कशी आहे? 50 रुपये किलो. हे बघा रताळी आपल्याला 50 रुपये किलोने आपल्याला पाहायला मिळते. हे बघा एकदम चांगले फ्रेश वेगवेगळ्या व्हरायटीचे आपल्या इकडे पोपळा पाहायला मिळते. बघू शकता इकडे. हे बघा केळी पण पाहायला मिळते. इकडे आपल्याला आंबे पण पाहायला मिळतात. हे बघा पूर्ण वेगवेगळ्या व्हरायटीचे इकडे आपल्याला आंबे पाहायला मिळते. हे बघा आपल्याला इकडे भोपळा पण पाहायला मिळते. बघू शकता इकडे. बघा की भोपळ्यांचा पूर्ण रास आपल्याला पाहायला मिळते. हे बघा ते पूर्ण आहे ना FMC मार्केट आहे आणि तुम्हाला होलसेलमध्ये इकडे भाजी मिळणार आहे. हे बघा सुरम पण आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता इकडे. हे बघा काय रेट आहे लसूणचा? 100 रुपये किलो. हे बघा 100 रुपये किलो आपल्याला लसूण पाहायला मिळते इकडे. आणि कांद्याचा रेट काय आहे? 100 रुपये गोणीचा भाव. ओके ओके. हे बघा 100 रुपये गोणीचा भाव आहे. आणि बघू शकता इकडे फ्रेश कांदे आहेत आणि एकदम सुकलेले कांदे ते बघू शकता इकडे. हे बघू शकता इकडे. हे बघा आणि पूर्ण इकडे ना आपल्याला कांदा बटाटा लसूण ह्या पण गोष्टी इकडे मिळणार आहेत. बघू शकता इकडे. बघा किती गोण्या आहेत इकडे भरलेल्या. हे बघा आणि तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे ना. हे बघा आपल्याला ना इकडे होलसेलमध्ये पाहायला मिळत आहे पूर्ण रेट. हे बघू शकता इकडे. हे बघा हे बघा यांच्याकडे ना आलात ना तुम्हाला होलसेलमध्ये आपल्याला लसूण पाहायला मिळते. लसूणचा भाव काय सध्या आता? 100 रुपये 120 रुपये 110 रुपये. ओके ओके 110 रुपये लास्ट 140 लास्ट. ओके तुमच्या इथे होलसेलमध्ये मिळणार आहे ना. ओके होलसेल 5 किलो 10 किलो 1 किलो. ओके ओके 2.5 किलो 10 किलो असे मिळणार आहे त्यांच्याकडे. आपल्याला वसूंची व्हरायटी पण आपल्या पाहायला मिळते लसूणची. हे बघा लसूण बघा किती आहे तिकडे. हे बघू शकता इकडे. हे बघा पूर्ण इकडे लसूण पाहायला मिळते आपल्याला. तर काय लसूणचा भाव आहे आता? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. हे बघा 100 रुपये किलो तुम्हाला लसूण पाहायला मिळते इकडे. आणि हे सुटे हे कसे आहे? 100 रुपये किलो. हे बघा 100 रुपये किलोने आपल्याला लसूण पाहायला भेटते. हे बघा काही फ्रेश एकदम आहे. आणि बघू शकता इकडे. हे बघा आणि ही कशी आहे? 120 120 140. हे बघा रेट्स वेगवेगळे रेट्स आहे इकडे. 120 140 असे रेट्स आहेत इकडे. 100 रुपये किलो 80 रुपये किलो 100 रुपये किलो असे रेट्स आहेत इकडे. बघू शकता इकडे. हे बघा होलसेल भाव ना. हे बघा होलसेल भावामध्ये तुम्हाला इकडे मिळणार आहे. बघू शकता इकडे पूर्ण होलसेलमध्ये मिळणार आहे आपल्याला. हे बघा दादा कांदा कसा किलो आहे? 100ला 5 किलो. हे बघा 100 रुपयाला 5 किलो आपल्याला इकडे ना कांदे पाहायला मिळतात. बघू शकता इकडे. हे बघा बटाटे कांदे वेगळे सर्व मिळणार ते. बघा बटाट्याचा भाव काय चालू आहे सध्या? 100ला 4 किलो. 100 रुपयाला 4 किलो. 100ला 4 किलो आपल्याला पाहायला मिळतात इकडे. बटाटे बघू शकता इकडे फ्रेश बटाटे आहेत एकदम. हे बघा मार्केटमध्ये आहे ना
बऱ्याच प्रकारच्या ना इकडे भाज्या पाहायला मिळतात आपल्याला आणि त्यासोबत त्या होलसेल भावामध्ये असतात. आता सध्या आहे ना भाज्यांचे रेट्स आता खूप वाढलेले आहेत, कारण लोकल मार्केटमध्ये पण तुम्ही घ्यायला गेलात ना तर भाज्यांचे रेट्स पण वाढलेले आहेत. कारण इथे होलसेल मार्केट असल्यामुळे तुम्हाला ना भाज्या थोड्या कमी रेटमध्ये पाहायला मिळतील, पण लोकल मार्केटमध्ये तुम्ही गेलात ना तर तुम्हाला भाज्या ना एकदम थोडा हाय रेटने तुम्हाला मिळतील. तर तुम्ही येत आहे ना तर तुम्ही इकडे ना होलसेल रेटमध्ये भाजी घेऊन जाऊ शकता. आणि जर तुम्हाला थोडा व्यवसाय पण करायचा असेल ना तो पण तुम्ही इकडून भाज्या घेऊन आहे ना तुम्ही तिकडे जाऊन विकू शकता लोकल मार्केटमध्ये आणि चांगला व्यवसाय करू शकता. एकंदरीतच व्हिडिओला इथे एंड करतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.